नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आलेले आहे मिरचीच्या प्लॉटमध्ये. ही जे मिरची आहे बघा, किमान 80 ते 85 दिवसाची मिरची आहे. समजा या मिरचीला बघा जास्तीत जास्त म्हणजे बोकडा होता. बोकडा म्हणजे थ्रिप्स अटॅक, पांढरी माशी आणि काही प्रमाणात लाल कोळीचं पण प्रमाण होता. त्यामुळे या मिरचीला आपण काय केलो, या काकाला आपण दिलो बघा गुरु, म्हणजे डायफेनथ्रोइन प्लस फिप्रोनिलचं कॉम्बिनेशन गुरु दिलं आणि त्याच्यामध्ये काय केलं तर रायझमिका हे बुरशीनाशक दिलं आपण. एकतर मायक्रोरायझा पण आहे, बुरशीनाशक आहे आणि त्याच्यामध्ये काय घरडा कंपनीचं चमकीला हे बायोस्टिम्युलंट आहे. हे फुलाची उत्पत्ती करते आणि आलेले फुल जास्तीत जास्त टिकून ठेवते आणि हे संकर करते विशेष म्हणजे. त्यामुळे ह्या प्लॉटला दिल्याच्या नंतर ह्या प्लॉटची एवढी चांगलं रिझल्ट आलेले आहे बघा. सर्व प्रकारचं बोकडा, चुरडा, मुरडा, थ्रिप्स, जे फुलामधले जे थ्रिप्स होता ते पण गेलेली आहे आणि मिरचीच्या देठावरची जे काळुकी आली होती थ्रिप्समुळे, ते थ्रिप्समुळे तर कमी झालेली आहे आणि मिरचीची जे लांबट आहे, जे बऱ्याच प्रमाणे लेंथ कमी होती, खूप चांगल्या प्रकारे लेंथ वाढलेली आहे. त्यामुळे आता हे काका आले, त्यांच्याकडे आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. म्हणजे मिरचीचं औषध मारल्यापासून काय काय फरक जाणवला यांना, मागे मारण्याच्या पूर्वी आणि मारल्याच्या नंतर, यांच्याकडून समक्ष प्रतिक्रिया जाणून घेऊन या. काका बोला. राम राम साहेब, मी एक शेतकरी बोलतो. मी कपिल पाटील चंद्र या दुकानातून औषध आणलो. माझी पहिले मिरची पिवळी पडली, आणखी देठावर रोग आला होता आणि कडकपणा आला होता. फुल अजिबात नव्हतं, पण त्याच्याकडून औषध आणून मारल्यावर माझी मिरची चांगली फुटली, आणखी फुल चांगलं आलं. याच्यावर देठावर रोग सुद्धा काय गेले. आणखी ही मिरची चांगली आहे. आता तवाच्या पेक्षा आता लई चांगली आहे साहेब. मिरचीची लांबटपणा बी चालू आहे. आता हे औषध मारल्यापासून आपलं कसं आहे, समाधानकारक आहात? समाधान आहे आणि मिरची आपली चांगली आहे. बरोबर. नंबर एक मिरची आली आहे. रिझल्ट कसं वाटलं मिरचीला? नंबर एक वाटले. 5-6 दिवसापासून result. मारण्याच्या पूर्वी आणि मारल्याच्या नंतर तुम्ही एकदम योग्य समाधानकारक आहात? हा, मी समाधान आहे. ह्या औषध मारल्यापासून मला चांगलं वाटलं आणि मिरची चांगली आली, माझी झाडं चांगली आली. बरं, चालतंय. ओके, धन्यवाद सर, धन्यवाद.